हिंगोलीमध्ये पण कशा रिकाम्या खुर्च्या होत्या हे आपल्याला सांगण्याची गरज नाही आहे. आणि याला कारण तसं आहे, कारण या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी, इंडिया आघाडी ज्याला म्हणता येईल, ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेब, राहुलजी गांधी साहेब, शरद पवार साहेब आणि मग सगळेच असतील, अरविंद केजरीवालजी असतील, सगळ्यांचे पक्ष, समाजवादी पार्टी, या सगळ्यांच्या माध्यमातून बाकीचे लोक तरी कोणी 41+ म्हणतो, कोणी 42 म्हणतो, कोणी 45 म्हणतो. उद्धवजी ठाकरे साहेब म्हणतात की या महाराष्ट्रात 48च्या 48 जागा आमच्या येणार आहे. कारण हा देश असेल, हा महाराष्ट्र असेल, ज्या पद्धतीनं आज चाललेला आहे किंवा चालवला जातो, तो जर बघितला तर या लोकांना 1 मिनिट 1 क्षण सुद्धा खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही आहे. काही नाही, 2014च्या यांच्या जाहिराती आठवा, 2019च्या जाहिराती आठवा, प्रत्येक सभेत दिलेलं यांचं आश्वासन आठवा. हे जर बघितलं त्यांना मत काय, यांना जोड्याने मारून हाकललं पाहिजे, अशा प्रकारची यांची स्थिती आहे. आणि मग बिनलाजाचा लाच चरसल्यासारखे पुन्हा एकदा मतं मागायला या महाराष्ट्रात येतात. दांडेगावकर साहेब, आपण सिनियर ज्येष्ठ आहात, असं वाटतं पंतप्रधानाचा एक मान सन्मान असतो. महाराष्ट्रात फार झालं तर कोणतेही पंतप्रधान 4 किंवा 5 सभा घेत होते. मग राजीव गांधी असतील, VP सिंग असतील, अटलजी असतील, मनमोहन सिंग असतील, आताचे पंतप्रधान या महाराष्ट्रात 18 सभा ज्यावेळेस घ्यावी लागते पंतप्रधानांना, त्यावेळेस या महाराष्ट्राच्या नेतृत्वात विश्वास नसतो. आणि जर 18 सभा जर पंतप्रधानांना घ्यावा लागत असेल तर यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, यांचा पराभव निश्चित आहे. याला कारण यांचे कर्म आहेत. यांनी ज्या पद्धतीनं मागच्या काळात शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे आश्वासनं दिले, वेगवेगळे वचनं दिले, संसदेमध्ये खोटाडे भाषणं दिले, शेतकऱ्यांना सांगितलं तुमचा उत्पन्न दुपटी न करू, शेतकऱ्यांना सांगितलं उत्पादन खर्चावर आधारित स्वामीनाथन आयोग करू, 1.5 भाव देऊ. आज या सगळ्या स्थिती आहेत का? यवतमाळला येऊन अमित शहा बोलले होते की कलावतीची एक आत्महत्या केला तिच्या पतीनं. या कलावतीचं सगळं घरदार सगळं आम्ही उभं केलं. संसदेत खोटं बोलले अमित शहा. याच कलावतीनं दुसऱ्या दिवशी सांगितलं मला सगळं काही दिलं ते राहुल गांधीनं दिलं. खोटाडे लोक शेतकऱ्यांच्या विषयी सुद्धा खोटं बोलतात. मी जास्त बोलणार नाही कारण साहेबांना बोलायचं आहे. पण या महाराष्ट्राचा विचार केला, मागच्या 2 वर्षाने करंट गद्दाराचं सरकार या महाराष्ट्रात आलं. मग कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, तूर असेल, मूग असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, धान असेल, या सगळ्याच्या पिकाचा जर आपण विचार केला तर या शेतकऱ्याला न्याय या महाराष्ट्र सरकार देऊ शकलं नाही. आज आपलं खऱ्या अर्थानं कापूस आणि सोयाबीन मुख्य पीक आहे. आपल्याला आठवा उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होतं, कापसाला भाव काय होता? कापसाला भाव काय होता? किती? 11,000. आता किती भाव माहितीये? हा, 6,000. हमी भाव आहे 7,200. कापसाचा हमी भाव 7,200. महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रात 11,000 12,000 रुपयापर्यंत कापसाला भाव होता. पण 5,000 5,500 6,000 रुपयापर्यंत कापसाचा भाव खाली आला. शेतकऱ्यांनी कापूस विकला, आता 7,000 कापूस जातोय. हा कापूस जर बघितलं तर खऱ्या अर्थानं या भारतातील, या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या काळ्या आईची सेवा करून या घामाचा एक एक थेंब या काळ्या आईच्या सेवेतून कापूस पिकवला. पण या कापसाला भाव मिळाला नाही. या सरकारने ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला. या हिंदुस्थानात कापूस पिकत असून सुद्धा या मोदीच्या सरकारने कापूस आयात केला.
ऑस्ट्रेलियातून कापूस मोठ्या प्रमाणावर आणला, या शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळाला नाही. ही स्थिती सोयाबीनची. उद्धवचं सरकार होतं, सोयाबीनला भाव 10,000 रुपयापर्यंत होता का नाही? 10,000 रुपये होता का नाही? किती होता? 10,000 रुपये भाव होता. आज सोयाबीन ते 4,000, 3800, 3600, फार झालं तर 4200 भाव आहे. अरे साहेबांचं सरकार होतं, उद्धवजी साहेबांचा 10,000 रुपये सोयाबीनला भाव होता. आज 4,000 रुपये पण भाव आलेला आहे. परदेशातून तेल आयात करण्याचा निर्णय या सरकारनं घेतलेला आहे. हा तेल आयात करण्याचा निर्णय घेतला, सोयाबीनचा भाव खाली उतरलेला आहे. मला असं वाटतं ऊसाविषयी सुद्धा माझ्यापेक्षा दांडेगावकर साहेबांना सगळं ज्ञान जास्त आहे, मला कमी ज्ञान आहे. पण आज इथेनॉल, ऊस, साखर याविषयी सुद्धा सरकारने घेतलेले निर्णय शेतकऱ्याच्या हिताचे नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून बांधवांनो, सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं. हे सरकार शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही. कांद्याची सुद्धा ती स्थिती या सरकारने केलेली आहे. आज या महाराष्ट्रामध्ये मागच्या काळात गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस झाला, दुष्काळ पडला, पण शेतकऱ्याला 1 रुपया मदत मिळाली का नाही? हो का नाही? शेतकऱ्याला मदत मिळू शकली नाही. 1 रुपयात पीक विमा घोषणा केली सरकारने. हिंगोली जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नसेल. मिळाला का? हिंगोली जिल्ह्याचं बोलतो मी. हिंगोली जिल्ह्यात पीक विमा मिळाला का? नाही मिळाला. नांदेडमध्ये पीक विमा मिळाला का? हिंगोलीत तर खऱ्या अर्थानं या सरकारच्या विरुद्ध विमा कंपन्या कोर्टात गेल्या. एवढी हिंमत कशा करतात या कंपन्या? सरकारच्या पैशावर जगतात. राज्य सरकारचा 49% वाटा, केंद्र सरकारचा 49% वाटा असताना या कंपन्या सरकार विरुद्ध अपील करतात, सरकार विरुद्ध न्यायालयात जातात. कारण हे सत्ताधारी लोक या विमा कंपन्याचे मिंदे झालेले, लक्षात ठेवा, मिंदे झालेले. या शेतकऱ्याच्या पोटचा घास पळवणारी औलाद या राज्यात सत्तेवर बसलेली आहे. म्हणून मी आवाहन करेल, आजचं महाराष्ट्रातलं, देशातलं सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नाही. ज्यावेळेस आयात करायची त्यावेळेस निर्यात केली जाते, ज्यावेळेस निर्यात करायची त्यावेळेस आयात केली जाते. ज्या शेतकरी चांगलं उत्पादन घेतो त्यावेळेस निर्यात बंदी केली जाते. आणि म्हणून अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या पोटावर मारणारं धोरण या सरकारचं आहे. म्हणून बांधवांनो, अशा पद्धतीनं हे शेतकरी विरोधी सरकार या महाराष्ट्राने देशात आहे. शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका उद्धवजी ठाकरे साहेबांना घेतली होती. ज्यावेळेस 19ला महाविकास आघाडीचं सरकारनं पहिला निर्णय घेतला होता, 2 लाख रुपयाची कर्जमाफी करण्याचा घेतला होता का रे? 2 लाख. एका अंगठ्यावर आपल्याला 2 लाख रुपये मिळाले होते. एका अंगठ्यावर आपल्याला कुठं जावं सुद्धा लागलं नव्हतं. या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला पहिला निर्णय घेतला होता उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारनं 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा. अशा पद्धतीनं निर्णय घेणारं उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होतं. जे कापसाला भाव देत होतं, जे सोयाबीनला भाव देत होतं, जे शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत होतं, शेतकरी अडचणीत येत होता त्यावेळेस त्याला मदत करत होतं. पण तो आजचं हे सरकार याला शेतकऱ्याच्या वेदना ऐकू येत नाही. याचं कान बहिरे झालेलं आहे. या सरकारला शेतकऱ्याच्या आत्महत्या दिसत नाही. या सरकारचे डोळे आंधळे झालेले आहे. हे सरकार शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत नाही. या सरकारचं तोंड बंद झालेलं हे मूक सरकार आहे. म्हणजे या महाराष्ट्रात आणि या देशात आजचं सरकार हे आंधळ आहे, हे मूक आहे, हे बैल सरकार आहे. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय देणारं सरकार या देशात आलं पाहिजे. आणि निश्चित राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असेल, शरद पवार साहेब असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार आपल्याला आणायचं आहे. नागेश पाटील सारखा एक उच्च शिक्षित आपला उमेदवार आहे, ज्याला या सगळ्या पक्षाची जाण आहे. नुसती जाण नाही तर खऱ्या अर्थानं अशा प्रश्नात सातत्यानं आवाज दिलेला आहे. एक खानदानी राजकारणात असणारा एक व्यक्तिमत्व आपल्या समोर उभं आहे. काही जण येतात, आला बाबूराव आणि गेला बाबूराव, नुसतं म्हणतो आला बाबूराव गेला बाबूराव. मी पण म्हणलं आता बाबूरावचीच दाखवतो. आमच्या पुढं नाही बुवा, नाही कुणाचा निभाव. आमच्या पुढं नाही, आमच्या पुढं नाही बुवा, नाही कुणाचा निभाव. गेला बाबूराव, आता गेला बाबूराव, लक्षात ठेवा. पुढं मी म्हणतो, सुचना ग काही,
सुचना ग काही, कारण ही शिवसेना ही महाविकास आघाडीचं या देशातलं राज्यातलं वातावरण पाहिल्यावर कारण यांना उमेदवार बदलावा लागला. जो उमेदवार इथं होता त्याला का बदल याचं उत्तर अजून दिलं नाही, तिकडे जावं लागलं. म्हणून सांगतो, सुचना ग काही यांना कुठं पळून जावं, सुचना ग काही यांना कुठं पळून जावं. गेला बाबूराव, आता गेला बाबूराव. या बाबूरावला आपल्याला जायला भाग पाडायचं, मशाल निवडून द्यायची, एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांच्या आगमनानं हिंगोली लोकसभा उत्साहित झालेली आहे. मी माधव पाटील जवळगावकर, आदरणीय जयप्रकाश दांडेगावकर साहेब, आदरणीय माजी आमदार प्रदीप नाईक साहेब, माजी आमदार आदरणीय संतोष टारपे साहेब, आमदार माननीय विजयराव खोळके साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, सहसंपर्क प्रमुख यांना विनंती करतो, आपण सर्वांनी साहेबांचं या भूमीत स्वागत करावं. चालू झालं का बघतो. आदरणीय प्रकाश पाटील देवसरकर साहेब, माजी आमदार, यांनाही विनंती आहे की साहेबांचं स्वागत या ठिकाणी करावं. धन्यवाद. आणि एक हिंदुळणे सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना शिवसेना. धन्यवाद. या ठिकाणी अनेक संघटना, अनेक पक्षांनी उद्धव साहेबांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. याला आवाज सोडा, आवाज सोडा. सर्वांना याला थोडा आवाज सोडा. धन्यवाद देतो. ज्या ज्या संघटनांनी या ठिकाणी पाठिंबा झालेला आहे, अनेक अपक्ष आमदारांनी नागेश पाटील आष्टीकरांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे, त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. मराठवाड्याच्या कडे कपारीत ध्वनी ज्वलंत झाली, मराठवाड्याच्या कडे कपारीत ध्वनी ज्वलंत झाली. उठ मावळ्या मशाल हाती गे रात्र वैर्याची आली. दाव तू ठसका, दाव तू ठसका आणि उद्धव साहेबांचा हिसका, वेळ ही आता आली. उठ मावळ्या मशाल हाती घे रात्र वैर्याची आली. सगळ्यांनी मशाल हाती घ्यायचंय. ही सभा संपल्यानंतर आपापल्या गावामध्ये जाऊन आपलं भूमी राखायची आहे. त्या मशालीचा प्रकाश एवढा निर्माण व्हावा की थोडा आवाज द्या अजून, सुपडा साफ व्हावा. ज्या उद्धव साहेबांनी महाराष्ट्रावर रान पेटवलं ते उद्धव मराठवाड्याच्या कडे कपारीत ध्वनी ज्वलंत झाली, मराठवाड्याच्या कडे कपारीत ध्वनी ज्वलंत झाली. ओठ मावळ्या मशाल हात गे रात्र वैर्याची आली. दाव तू ठसका, दाव तू ठसका उद्धव साहेबांचा हिसका, वेळ ही आता आली. उठ मावळ्या मशाल हाती घे रात्र वैर्याची आली. ज्या मशालीनं महाराष्ट्रभर प्रकाश चेतवून उद्धव साहेबांनी महाराष्ट्राला दिलेली, उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. तुम्ही खाली बसा. व्यासपीठावर उपस्थित असलेले मित्र पक्षाचे सर्व माननीय नेते आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बोलू की नको? बसा सगळे बसा. जरा चॅनलवाल्यांना विनंती, तुम्ही कॅमेरा सेट करून बसला तर बरं होईल, पाठच्या लोकांना दिसेल. खाली बसा, तुम्ही खाली बसा. जरा खाली बसा प्लीज. चल
ठीक आहे, आता जरा बोलू द्या. मी माझ्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी केली. हे आवाज होतं काय? आवाज येतोय? हा ठीक आहे, तुम्ही शांत राहा तर आवाज येईल. सगळे शांत राहा, सगळे शांत राहा जरा. आता येतोय आवाज? तुमच्या लक्षात आलं असेल की मी हल्ली, जरा खाली बसा. अरे बाबा थांबा रे, तुमचा आवाज थांबवला तर माझा आवाज येईल. बस. निवडणुकीच्या प्रचारात मी नेहमी माझ्या भाषणाची सुरुवात करतो की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. पण त्याचबरोबरीने मी हल्ली सुरुवात करतो की तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. मी काय चुकीचं बोलतोय? आपण देशभक्त नाही? पण काही जण त्यांच्या पोटात दुखतं. बघा म्हणे यांनी सुरुवात बदलला. जरा थांबलं तर बरं होईल, मला बोलता येईल. जरा शांत बसा. जरा शांत बसवत. पण काही जणांचा त्याच्यात सुद्धा एक पोटात मुरडा येतो. तसं पाहिलं तर गेल्या महिन्यामध्ये मी हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 6 विधानसभा मतदारसंघात संवाद दौरा केलेला आहे. पण तो काळ असा होता की निवडणुकीची तारीख जाहीर झाली नव्हती, आपला उमेदवार जाहीर झाला नव्हता आणि त्यांची निशाणी पण जाहीर झाली नव्हती. आता चित्र स्पष्ट झालंय. उमेदवार कोण? आणि जरा जोरात सांगा, निशाणी कोणती? गद्दारांच्या खुर्चीला लावणार ना? काय शब्द जपून वापरावे लागतात. म्हणजे कुठे लावायची तुम्हाला मशाल कळलंय. कारण हे गद्दार असे आहेत की त्यांनी विधानसभेत गद्दारी केली होती. बरोबर आहे. त्यांना वाटलं आपण काय शौर्य केलं, नागेशला पाडला आणि जवळगावकरांना निवडून दिलं. आणि आम्ही जवळगावकरांना जवळ केलं. आता बोल काय करतोस? आता कुठे जाशील? त्याच्यामुळे तुझा सगळा सुपडा साफ होणार आहे. आणि जे गुंडागर्दी करतायत, मस्तीमध्ये आहेत. तुम्ही इकडे शेतकरी किती आलेत? एक काम करावं लागेल तुम्हाला. या गुंडागर्दीवरती नांगर फिरवावं लागेल. कोणावरती फिरवायचा नांगर? गुंडागर्दीवरती. आणि गुंडागर्दी पूर्णपणे नामशेष करून टाकायची. हे यांच्या काय वडलोपार्जित संपत्ती नाहीये हिंगोली. म्हणजे हिंगोली हा आपल्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांच्यासोबत आपण लढत होतो ते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सगळे पक्ष हे अधिक आपल्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे मला तर असं वाटतं की यावेळेच्या मतदानात जेवढं मतदान होईल त्याच्यात 90% पेक्षा जास्त मतदान हे आपल्या नागेशला होईल. आणि तुम्हाला सगळी दुःख माहिती आहेत तुमची. अंबादाजींनी तुमच्याशी बोलताना सोयाबीनचा मुद्दा मांडलेला आहे, कापसाचा मांडलेला आहे ना. त्रासाने तुम्ही ग्रस्त आहात ना. मग आम्ही बोलतोय, पण आम्ही नुसतं नाही बोलत. मी अभिमानाने सांगेन की महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आम्ही करून दाखवलं होतं. सोयाबीनला भाव देऊन दाखवला होता, कापसाला भाव देऊन दाखवला होता. आणि आता हे कर्जमुक्ती तर मी पहिल्याच अधिवेशनात केली होती. मिळाली होती की नव्हती? मिळाली होती ना. ती आली नसेल असेल, पण त्या काळामध्ये मदत जी केली होती मिळाली होती की नव्हती? आणि त्या पलीकडे जाऊन जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांच्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी ही द्यायला सुरुवात केली. आणि या गद्दारांनी हरामखोरी करून आपलं सरकार पाडलं. नाहीतर ते पण मिळालं असतं तुम्हाला. आणि मी तुम्हाला खोटं नाही सांगत, जर 5 वर्ष यांनी गद्दारी केले नसते तर 5 वर्षाच्या अखेरीस मी शेतकऱ्यांसाठी आणखीन काहीतरी
जाहीर तर केली असतीच, कदाचित मी परत एकदा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली असती. पण आता हे बसलेत. आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीती आहे. ज्या पद्धतीने शिवसेना ही आपली शिवसेना, मोदी म्हणतात ही नकली शिवसेना आहे, मान्य आहे तुम्हाला? पण मोदींना माहित नाही. तुम्ही येऊन भाषण करता काय? भाषण करता का? नाही ना, मग जरा बसा ना, जरा शांत बसा, मध्ये मध्ये बोलू नका, जरा थांबा. या मोदींना माहिती नाहीये की तुम्ही जो भाजप करताय तो बोगस जनता पार्टी झालेला आहे, बोगस, भाकड, भेकड. पण ज्या पद्धतीने त्यांनी आपली शिवसेना पळवली कसली? चोरली, पण त्या चोराचा हिशोब मी बरोबर चुकवल्याशिवाय राहणार नाहीये. पण मी जे तुम्हाला सांगतोय, एका शेतकऱ्यांनी सांगितलं, तुम्हाला पटते की नाही बघा. यांनी काय केलं? यांचे जे घरगडी सगळे यंत्रणा आहेत, निवडणूक आयोग सुद्धा यांचाच घरगडी आहे. तो मध्ये नेमला होता लवाड नार्वेकर. आपण जनतेच्या न्यायालयात ते सगळे प्रश्न मांडले होते, तुम्ही पाहिले ना. आणि आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की विधिमंडळाच्या बहुमतावर तुम्ही पक्षाची मान्यता पक्ष कोणाचाही ठरवू शकत नाही. पण यंत्रणा यांच्याकडे, निवडणूक आयोग यांच्याकडे, लवाद यांच्याकडे. ज्याप्रमाणे सुरतेमध्ये त्यांनी एक चमत्कार केला आणि भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आणला, काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्जच अवैध करून टाकला. मग ह्या सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे असल्यानंतर मी असं म्हणेन, जे मला शेतकऱ्यांनी सांगितलं, मला म्हणाले, अहो उद्धवराव, तुमच्या शिवसेनेच्या सातबाऱ्यावरती यांनी गद्दारांचं नाव लिहिलं, आमच्या सातबाऱ्यावरती यांनी दुसऱ्याचं नाव लिहिलं, तर आम्ही कोणाकडे जावं? आणि यंत्रणा यांच्याकडे. जर आता परत हे दुर्दैवाने निवडून येणार नाहीच, काय द्यायचं नाही निवडून ते मी तुम्हाला सांगतोय. हे केवळ शिवसेना संपवण्याचं कारस्थान नाही. उद्या तुमच्या सातबाऱ्यावरती कोणाचं तरी भलत्याच नाव लिहिलं, यंत्रणा कुठे तुमच्याकडे? काय कराल तुम्ही? रस्त्यावरती उतरा रस्त्यावर. अरे मेलात तरी चालेल, तुम्ही जगा किंवा मरा, पण मला पंतप्रधान करा. हे अशी ज्यांची मानसिकता आहे, जे शेतकरी उत्तरेमध्ये रस्त्यावरती उतरले होते, त्या शेतकऱ्यांच्या वाटेमध्ये यांनी खिळे टाकले, कंपाऊंड टाकली, सगळे त्यांच्यावरती बंदुका घेऊन पोलीस उभे केले, ड्रोन मधनं अश्रुधुराचे गोळे सोडले, येऊ नाही दिलं दिल्लीमध्ये. कोणाकडे तुम्ही दाद मागणार? मागू शकता दाद? सगळे दरवाजे तुमचे बंद झाल्यानंतर तुमच्या सातबाऱ्यावरती गद्दारांचं नाव लिहिलं, तर महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावरती कोणाचं नाव देतील ते? महाराष्ट्राचा सातबारा त्यांच्या बापाच्या मालकीचा नाही, तो माझ्या या शेतकऱ्याच्या मालकीचा आहे. आणि जर मोदी शहाना वाटत असेल की सगळं गोरं ढोरं आहेत, आम्ही काय वाटेल तशी यांना हाकलो तशी जातील, नाहीये. मोदीजी, तुम्ही बैल बघितला पण बैलाची शिंग नाही पाहिली अजून. आणि महाराष्ट्राचा जो खाके आहे की आला अंगावर तर घेतलं शिंगावर, आता महाराष्ट्र सज्ज आहे, तुम्हाला शिंगावरती घेतल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने यांचं सरकार चाललेलं आहे, आमच्यावरती आरोप करतात घराणेशाही. मग मी जे बोलतोय हे तुम्हाला पटते की नाही सांगा तुम्ही? आहे घराणेशाही मधला आहेस ना, माझे आई वडील. अरे तुम्हाला माझ्या वडिलांचा फोटो चोरावा लागतो, ते माझे वडील आहेत, आता अभिमान नसावा? आज त्यांना कळलेलं आहे की तुम्ही शिवसेना चोरण्याचा प्रयत्न केलात, पण मोदींच्या चेहऱ्यावरती मत मागू शकत नाही. जो गेल्या वेळेचा इथला गद्दार आपण निवडून, चूक झाली ती, मीच उमेदवारी दिली. आणि उमेदवारी दिल्यानंतर तुम्ही आता जसे पिसाटून उठलेला आहात तसे उठलात आणि दिलं त्याला निवडून. तुमची चूक नाही, माझी चूक आहे. पण हा गेला तेव्हा मला काय सांगत होते? हे म्हणे मोदींचा फोटो लावला म्हणून हे निवडून आले. मग आता बाळासाहेबांचा फोटो का लावताय? आणि जर मोदींचा फोटो लावून गेल्या वेळेला निवडून आलेला गद्दार यावेळेला का बदललात? यावेळेला सुद्धा मोदींच्या बरोबरीने गद्दारांच्या बाजूला मोदींचा फोटो लावून बघायचं होतं, लोक निवडून देतात का? पण मोदींचं नाव चालत नाहीये, मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही. शहांचा तर पत्ताच नाहीये कुठे. तर शहांचा आणि महाराष्ट्राचा काडीचा संबंध नाहीये. उगाच आपले टिकोजीराव इकडे येऊन फणा करतात,
आणि मणिपूरमध्ये जाऊन शेपट्या घालतात. हे आमचे गृहमंत्री तिकडे मध्ये घुसतोय, तिकडे काय बोलत नाही, पण इकडे मोठमोठ्या फुशारक्या मारतात. बघा आम्ही काय केलं. काय केलं तुम्ही? मणिपूरच्या स्त्रियांची तुम्ही आपलात. ज्या माझ्या देशाला कुस्तीमध्ये पदकं मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू त्या तिकडे बसल्या होत्या, त्यांच्याकडे जायला मोदीजींना वेळ नाही, पण समुद्राच्या तळाशी जाऊन सगळा देखावा करायला वेळ आहे. अरे गेला असतात 2 मिनिटं भेटला असतात, ऐकून घेतलं असतात 2 मिनिटं, आणि त्या शेतकऱ्यांना भेटला असतात, गेला असतात 2 मिनिटं, आणि मणिपूरमध्ये जाऊन त्या महिलांशी बोलला असतात. ते नाही, कारण आगडोम उसळलेला आहे. आगडोम, हा आगडोम आता मोदीजी तुम्हाला थांबवता येऊ शकणार नाहीये. हा शेतकरी जो पिसाळून उठलेला आहे, याचं कारण तुम्ही भले त्याला नमो सन्मान विन्मान काहीतरी योजनेमार्फत 6,000 रुपये फेकत असाल, पण मला सांगा असं कोणतं एक तरी शेतीसाठी लागणारं अवजार असेल, मग खत आहे, इलेक्ट्रिक पंप आहे, त्याच्या इतर सगळ्या गोष्टी, त्याच्यावरती जीएसटी किती आहे जरा बघा, 18%. आणि फक्त एकावरती नाही, सगळ्या गोष्टी 5%चा आता खताचा त्यांनी 5% केलाय. मग तुम्ही सगळी खरेदी करतात, ही सगळी लूट त्यांच्या खिशात जाते. मग तुमच्या हक्काचा पैसा जो तुमच्याकडे राहिला पाहिजे तो लुटून नेऊन जातायत, आणि तुम्ही आलात हे घ्या 6,000 रुपये फेकले, कसा मी आहे बघा. याने हीच सवय लावायची. जर हे खरे आपल्या देशाचे मेरा परिवार, अरे परिवार मध्ये लोक बेकार बसलेले तुम्हाला चालू शकतात? परिवारची लोक काय करतात? भीक मागतात. हा मोदींचा परिवार, आणि त्या परिवाराचे मोदी कुटुंब प्रमुख. 10 वर्ष आम्ही तुम्हाला आमच्या देशाच्या आयुष्याची दिली. किती मराठवाड्यामध्ये किती उद्योग आणले मला सांगा. इथे शेतकरी बसलेले आहेत, किती शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या मला सांगा. पण मोदी 14 साली मी काय बोललो म्हणजे ते काय बोलले सांगत नाहीत, 19 साली काय बोलले ते सांगत नाही, नोकऱ्या किती दिल्या ते बोलत नाहीत. पण मोदींसारखा माणूस पंतप्रधान असल्यानंतर 10 वर्ष सलग 10 वर्ष, 5 वर्ष आम्ही त्यांच्यासोबत होतो. दुर्दैवाने बोलतात कोण काय खाते, कोण मांस खाते, कोण मच्छी खाते, मांस मासे, त्याच्यात मुलं कोणाला किती मुलं होणार, त्यांना हे काँग्रेसवाले संपत्ती वाटणार. अहो तुम्हाला कसं कळलं कोणाला किती मुलं होतात? म्हणजे तुमचं ते मग सांगतात भाई और बहनो, खास करून महिलांना, की तुमचा दागिना तुमचं मंगळसूत्र हे त्यांना देऊन टाकतील. मोदीजी तुम्हाला मंगळसूत्राचं महत्व कळलं कधी? गेल्या 10 वर्षात. पण मंगळसूत्र तुमचं गहाण ते मुसलमानांना देऊन टाकतील हे नाही बोलले, जास्त मुलं होतील त्यांना देऊन टाकतील हे जेव्हा तुम्ही बोलताय, तेव्हा माझ्या शेतकऱ्याला विचारा, त्यांच्या मुलांची लग्न, त्यांच्या पत्नीची मंगळसूत्र तो विकत घेऊ शकत नाही, कर्जापायी बेजार झालेला आहे, त्याच्या घरात मंगळसूत्र येत नाही, असलेलं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतं. त्याच्यासाठी 10 वर्ष तुम्ही दिलत काय ह्याचा पहिला हिशोब द्या. मला माहिती आहे तुम्ही शेतकरी सगळे उन्हातानाचे माझं भाषण ऐकायला आलात. खरंच तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे, कारण ही लढाई मी माझ्यासाठी नाही लढत, मी तुमच्यासाठी लढाई लढतोय. ही अरे सोयाबीनचा भाव किती बोललात, कापसाचा किती बोललात, बरोबर, आणि गद्दारांचा किती? एकेका गद्दाराला 50 खोके द्यायला यांच्याकडे पैसे आहेत, पण माझ्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत, कापसाच्या शेतकऱ्याला पैसे द्यायला नाहीये त्यांच्याकडे. जाहिरातीवरती करोडो रुपये उधळतायत, करोडो रुपये बरबटून टाकतायत. बघा चॅनलवरती किती जाहिराती चालल्यात, वृत्तपत्रांमध्ये किती जाहिराती चालल्यात, गावागावामध्ये होर्डिंग किती लागलेत. पूर्ण मुंबई तर बरबटवून टाकलेली आहे. जिथे म्हणजे पूर्वी जसं कोरोनाची होर्डिंग आपण लावली होती, कोरोना कसा दिसतो, आता लोकांना वाटते की हाच कोरोना आहे की काय. एवढं सगळं बरबटून टाकलं. आणलात कुठून हा पैसा? तुम्ही एकतर माझ्या शेतकऱ्याच्या खिशातून अप्रत्यक्ष कर गोळा करतात. बरं तुम्हाला माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्रामधून आपण केंद्राला जेव्हा 1 रुपया कर म्हणून देतो, तुम्हाला माहिती आहे परत किती येतात? 8 पैसे. 8 पैसे. बाकीचे 92 पैसे कुठे जातात? उद्योग कुठे जातात? सगळ्या नवीन येणाऱ्या कंपन्या कुठे जातात? मुंबईचा हिरे व्यापार आणि आपले गद्दार
मग तुमच्या सातबारावरती कोणाचं नाव येईल? मग चालेल तुम्हाला? मग कधी त्यावेळेला मी येऊन तुमच्याशी बोललो, अरे मी तुम्हाला सांगितलं होतं, वेळ गेली असेल निघून. आत्ताच वेळ आहे की यांची मस्ती आत्ताच तुम्हाला गाडावी लागेल, आत्ताच. आणि एक काळ असा होता, जरूर होता, अगदी स्वतः शिवसेना प्रमुख सांगायचे की देशाला एका मजबूत सरकारची गरज आहे. होय, वाटत होतं तेव्हा, आणि म्हणून आम्ही यांच्या टच्चेपी लागलो. पण आता जे दिसतंय, तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती बोलताना, अहो तुम्ही आणि तुम्हीच, मी मोदी एकटे मोदी, दुसरं कोणीच नाही. मोदींचा परिवार म्हणजे एकटे मोदी आणि त्यांची खुर्ची, दुसरा परिवार कोणीच नाही. मग तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल जर एवढं बोलत असाल, तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या प्रेमात एवढं पडला असाल, तर मी माझ्या या कुटुंबाच्या प्रेमात पडलो तर मी कसा गुन्हेगार? आणि मी घराणेशाहीच्या वारशाची मशाल घेऊन मी पुढे जातोय. घराणेशाहीची वारशाची मशाल आहे माझ्याकडे. अहो, माझ्या 7 पिढ्या या पूर्वीच्या होत्या ना, त्याचा इतिहास मी तुमच्या समोर ठेवतो. शिवसेना प्रमुख कोण होते तुम्हाला माहिती आहेत? माझे आजोबा काय होते तुम्हाला माहिती आहेत? प्रबोधनकार. आता त्यांचे आजोबा काय होते ह्याचाही हिशोब आहे. हिशोब म्हणजे इतिहास आहे. मोदीजी तुम्ही आणि शहाजी तुम्ही तुमच्या 7 पिढ्यांचा इतिहास सांगा, मी माझ्या ठेवतो. होऊन जाऊ दे, लोकांना काय निवडायचं ते निवडू दे. मी आहे, समोर उभा आहे. जनतेने ठरवावं तुम्हाला कोणती घराणेशाही पाहिजे, आणि जनतेने ठरवायचं उद्धव ठाकरेला पुढे न्यायचं की घरी बसवायचं, हे मोदींनी नाही ठरवायचं. जी शिवसेना प्रत्येक ठिकाणी गोरगरीब माणसाच्या अगदी बांधावरती येते, धावून जाते, आपत्तीमध्ये धावून येते, आणि ज्या शिवसेनेनी मोदीजी तुम्हाला पंतप्रधानपदी बसवण्यासाठी मदत केली, ती शिवसेना तुम्ही काम झाल्यावर आज नकली म्हणत असतील कोणाची? आणि हा जो मी विचार जो शेतकऱ्यांनी मला सांगितला, माझ्या मनात तो भिडला की शिवसेनेचा 7-12 ह्यांनी त्या गद्दारांच्या नावावर केला, माझ्या शेतकऱ्याचा केला, आणि सगळ्या यंत्रणा यांच्या हातात ठेवल्या, तरी जातील कुठे? आणि त्याच्यासाठी जे मी बोलतोय की मजबूत सरकार, आता मजबूत सरकार पाहिजे, पण एका व्यक्तीचं सरकार नकोय आम्हाला. एक व्यक्ती म्हणजे हुकुमशाह नाही, आम्हाला मोदी सरकार नकोय, आम्हाला भारत सरकार पाहिजे. हे सरकार, माझ्या देशाचं नाव हे भारत आहे, भारत सरकार पाहिजे. आणि हे म्हणतील ती पूर्व दिशा. म्हणजे मगाशी तुम्ही ते मशाल गीत ऐकलत की नाही? त्याच्यामधला एक शब्द काढायला लावला मला, मी नाही काढला. कोणता शब्द? अरे मोठ्याने तरी बोला, द्या मोठ्याने घोषणा. पुढची काय? जय भवानी जय शिवाजी आहे ना. भवानी पासून दूर कोण करू शकतं? पण यांचा घरगडी निवडणूक आयोग त्याने आम्हाला प्रेमपत्र दिलं की या गाण्यातला जय भवानी शब्द काढा. मग काय मोदींचं घालू? हा, मी त्यांना सांगितलं. काय काय बोललं तुम्ही आता? हा, कळलं ना तुम्हाला? हा, ते काय करायचं ते करा, मी हटवणार नाही. आणि माझ्या दैवताशी पंगा घेऊ नका, हे माझं दैवत माझ्या समोर बसलेलं आहे. श्रीराम बोलतो, आम्ही बजरंगबली की जय बोलतो, आम्ही बोलतो. पण तुम्हाला एवढी अलर्जी का? का खास सुटली तुम्हाला? का सगळीकडे खाजवायला लागलात? आणि असे हे महाराष्ट्र द्वेष्टे आहेतच. महाराष्ट्रामध्ये सगळी बेकारी, आत्महत्यांचं सत्र चालू आहे. शेतकरी हताश झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता तर मारायचीच, महाराष्ट्र भिकेला लावायचाच, उद्योगधंदे पळवायचे, शेतकऱ्याला कर्जबाजारी करायचं, पण महाराष्ट्राची अस्मिता सुद्धा जिवंत राहता कामा नये. इथे सुद्धा मोदींचा गजर झाला पाहिजे. तो तुमच्या गुजरातमध्ये करा, महाराष्ट्रामध्ये होणार नाही, यापुढे अजिबात होता कामा नये. आणि काल मी परभणीच्या सभेत तर बोललेलोच आहे. पावसात सुद्धा लोक बसली होती, आज जसे तुम्ही उन्हात बसलेल्या. कालच्या सभेत बोललो होतो मी की या भाजपवाल्यांना कान धरून जय भवानी जय शिवाजी बोलत आता उठा बशा काढायला लावा केलं. तुमचा महाराष्ट्राबद्दल आकस आहे, तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवायचं आहे, पण तुम्ही आमच्या दैवताबद्दल सुद्धा आकस ठेवायला लागलात. एवढी मस्ती आली तुमच्यात. आणि एक 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 सगळे गद्दार गोळा करतायत. मी तुझ्या समोर येण्याच्या आधी
आपल्या बाजूच्या वसंतराव चव्हाणांसाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली, कारण मी तिकडे आता सभा नाही घेऊ शकलो, म्हणून नांदेडकरांची मी हात जोडून माफी मागितली की मी इच्छा असून सुद्धा सभेसाठी येऊ शकत नाही. पण नांदेडमध्ये जो चिखल झालेला आहे तो यावेळेला तुम्हाला साफ करावा लागेल. चिखल साफ करून टाका आता, नाही पूर्ण साफ करून टाका. पण मोदीजी जेव्हा नांदेडमध्ये आले होते, वा 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 काय भाषण केलं, छान. भाई त्यांचं 2019चं भाषण काढा आणि 2024चं भाषण काढा, आता कळणार नाही खरं कोणतं आणि खोटं कोणतं. 19 साली काय म्हणाले होते, आदर्श वटाळा, ज्याने आदर्श सोसायटी स्थापन केली आणि शहीदांच्या परिवाराला फसवलं. आपको पता चला होगा कौन किसके बारे में मैं बात कर रहा हूं. मग समोर न बोलले त्यांचे अंधभक्त अशोक चव्हाण, अशोक चव्हाण. आता काय म्हणतात की मी जेव्हा राजकारणात नव्हतो तेव्हा सत्य साईबाबांच्या इथे माझी शंकरराव चव्हाणांच्या बरोबर एक भेट झाली होती आणि बहुत आश्चर्य लगा की एवढं सगळं करिअर, एवढी कारकीर्द ज्यांनी केली, मोठमोठी पदं भूषवली, पण त्यांच्यासारखी विनम्रता मी कुठेच पाहिली नाही. पण मोदीजी ते ठीक आहे, शंकरराव चव्हाण तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही, आम्हाला माहिती आहे. पण अशोकरावांबद्दल बोला ना. आता शहीद परिवारांना फसवणारे अशोकराव, निकाल लागले त्या केसचा नाही. मग ती केस तशीच असताना अशोकरावांना तुम्ही घेतलं, म्हणजे तुम्ही त्या फसवणुकीत भागीदार झालात का? वॉशिंग मशीन तर आहेच, आणि नुसतं वॉशिंग मशीन नाही, एक वॉशिंग पावडर यायची निर्माण आहे दुसरी, तिचं एक हे होतं, डाग अच्छे होते हे, माहिती आहे ना तुम्हाला. हे सगळे बघतायत, कोणाला ते डाग पडलेत या आमच्यामध्ये धुवून टाकीन. आणि यांची गॅरंटी काय माहितीये तुम्हाला? मोदी गॅरंटी, ज्याचा जितका मोठा भ्रष्टाचार त्याचा मोठा सन्मान. आदर्श घोटाळा केलात राज्यसभेवर जा, 70,000 कोटीचा केला उपमुख्यमंत्री हो, आणि तिजोरीच्या चाव्या घोटाळा केलास ना, घे तिजोरीच्या चाव्या. म्हणजे 70,000 कोटीच्या घोटाळ्याला उपमुख्यमंत्री करत असतील तर मुख्यमंत्र्याचा घोटाळा किती असेल? अरे त्याच्यावरून 70,000 मोठा झाला. आणि मग अशा सगळ्या घोटाळेबाजांच्या हातामध्ये तुमचं भवितव्य तुम्ही देणार आहात? जर तुम्हाला हे मंजूर असेल, अगदी भाजपचे लोक सुद्धा इकडे आले असतील, काही चॅनलवरनं बघत असतील, त्यांना मी सांगतोय की जो कारभार मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात करून दाखवला, अगदी जीडीपी वाढलाय. म्हणजे काय वाढलं? आता तुम्ही मला सांगा भाई और बहनों, गैस की कीमत नीचे गई कि ऊपर गई? डीजल नीचे गया कि ऊपर गया? पेट्रोल, मग जीडीपी वाढला ना, गॅस डिझेल पेट्रोल, मग चालते पट्टे तुम्हाला. आणि मी चॅनलच्या माध्यमातून भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना सांगतोय, अरे अंधभक्तांनो डोळे उघडा. महागाईचा मार केवळ आम्हाला विरोधी पक्ष म्हणजे भाजपच्या विरोधी पक्षांना नाही, तुमच्या घरच्यांना सुद्धा भोगावं लागतोय, सोसावं लागतोय. आणि 7/12 दुसऱ्याचं नाव चढवण्याचा धोका. अरे जो शिवसेनेसारखा पक्ष, जेव्हा भाजपचे 2 खासदार संपूर्ण देशात होते, तुम्हाला कोणाला वाटलं होतं 300च्या वरती जातील? पण दोघांचे 300 झाले. आता 300चे 2 होणार ते सोडा, आणि 2 आलेच पाहिजेत, हेच दोघं निवडून आले पाहिजेत. पण त्या शिवसेनेबरोबर धोका देऊ शकतात, शिवसेनेला नकली ठरू शकतात. तर तुम्ही जे आता त्यांचे अंधभक्त त्यांची पालखी उचलताय ना, त्यांची पण हालत हीच होईल. म्हणून हे कोणाच्याच हिताचं नाहीये. ही एकाधिकार जे त्यांचं एक मस्ती आहे, एक विधान, एक निशाण आणि एक प्रधान. ते नड्डा बोलले होते की या देशात एकच पक्ष राहील. चालतोय तुम्हाला एक पक्ष? ही हुकुमशाही नाहीये. 400च्या वरती जागा यांना पाहिजेत घटना बदलण्यासाठी. नाहीतर 300च्या वरती जागा असताना सुद्धा तुम्ही 370 काढू शकलाच होतात ना. मग तेव्हा तुम्हाला बहुमताची गरज होती आणि बहुमत तुमच्याकडे होतं. आम्ही सुद्धा बरोबर होतो. काश्मीरचा 370 कलम काढताना आम्ही सुद्धा पाठिंबा दिला. इतर अनेक चांगल्या गोष्टींना आम्ही पाठिंबा दिलाच. पण बहुमत मिळाल्यानंतर तुम्हाला 400च्या पार, कारण तुमच्या डोक्यामध्ये किडा भरतोय घटना बदलण्याचा. हे माझं जाहीर वक्तव्य आणि तुम्हाला पटते की नाही तुम्ही मला सांगा. कारण गेल्या संसदेच्या अधिवेशनात भाजपच्या विरोधातले त्यांनी जवळपास 150 खासदार निलंबित करून टाकले. नुसते निलंबित नाही केले, निलंबित केल्यानंतर
देशासाठी जे कायदे आणले त्या कायद्यावरती देशाच्या त्या सर्वोच्च मंदिरात, लोकशाहीच्या मंदिरात चर्चा व्हायला पाहिजे होती. अगदी इतर पक्षांची सुद्धा मतं त्याच्यात मांडली जायला पाहिजे होती. मग मतदानाला टाकून ते कायदे मंजूर करायला पाहिजे होते. संसद खाली करून टाकली आणि त्यांना पाहिजे ते कायदे मंजूर करून टाकले. हेच त्यांना उद्या करायचंय. कारण उद्या 400च्या वरती जाणार नाहीच. पण जर गेले तर समोर कोणी असता कामा नये, घटना बदलताना कोणाचाही आवाज असता कामा नये. जे रशियामध्ये पुतीन, जे इस्रायलमध्ये नेत्यानाहूने केलं, आज नेत्यानाहू भोगतायत. तिकडे घराच्या बाहेर लोक संतापाचा वणवा पसरलेला आहे, रस्त्यावरती लोक उतरलेली आहेत. आणि जगातली सगळ्यात ही मोठी लोकशाही, अरे देशाचं स्वातंत्र्य मिळवताना आमचा जन्म नव्हता झाला, शिवसेनेचा पण नव्हता झाला, पण काँग्रेसचा झाला होता. काँग्रेस लढत होती. RSSचा झाला होता. 25 साली त्यांना 100 वर्ष होतील. स्वातंत्र्यपूर्व काळात RSS अस्तित्वात असताना सुद्धा RSS कधी स्वातंत्र्य लढ्यात उतरली नव्हती. काही न करता मिळालेलं स्वातंत्र्य हे आता गिळायला निघालेत, हे तुम्हाला मान्य आहे. आणि म्हणून आम्ही काय करू? नागेशने एक वचननामा दिलाच आहे. कुठे तो? नागेशने एक वचननामा दिलाय. पण एक तुम्हाला सांगतो, हा एक नागेशचा वचन आहे आणि नागेश तुमच्या समोर आहे. उमेदवार बरोबर आहे ना? निवडून आणणार. पण एक तुम्हाला सांगतो, जसं मोदींची गॅरंटी आहे, त्या गॅरंटीवर विश्वास ठेवणार का उद्धव ठाकरेच्या वचनावर? मी तुम्हाला वचन देतोय, इंडिया आघाडीचं सरकार आणल्यानंतर महाराष्ट्राची जी लूट चाललेली आहे, ही लूट मी थांबवल्याशिवाय राहणार नाही. मान दिलेलं वैभव मी परत महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या शेतकऱ्याला त्याचा हमीभाव मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मी पीक विम्याचा जो घोटाळा आहे, हजारो कोटी रुपये पूर्ण देशामध्ये या विमा कंपन्यांच्या घशामध्ये जात आहेत. मला तर काल कोणीतरी सांगितलं की या विमा कंपन्यांकडनं सुद्धा यांनी निवडणूक रोखे घेतले असतील तर फार भयानक आहे. मग एक तर असं महागाई वाढून पिलतायत, अप्रत्यक्ष करातून पिलतायत आणि निवडणूक रोख्यातून सुद्धा पैसे काढतायत. 8 ते 10 हजार कोटी रुपये यांनी आपल्याला माहितीच नव्हतं कधी त्यांच्या खिशात घातले. पण ही सगळी जी वचनं आहेत, ही प्राथमिकता असेल. 2.5 वर्ष ही महाविकास आघाडीची होती आणि तुम्ही तुलना करा 2.5 वर्षाची आणि आता या 2 वर्षाच्या गद्दारीची. कोणतं सरकार तुम्हाला हवंय? आणि देशामध्ये परत मोदी सरकार हवंय का शेतकऱ्याचे अश्रू पुसणारं इंडिया आघाडीचं सरकार पाहिजे? एकाधिकार पाहिजे की प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन चालणारं संमिश्र सरकार की जे देशाच्या प्रत्येक राज्याचा मान राखेल, सन्मान राखेल आणि देशाच्या नागरिकांची एक जी काय भावना आहे तिचा आदर राखेल, असं सरकार पाहिजे. आणि असं सरकार पाहिजे असेल तर नागेश इकडे, तिकडे वसंतराव चव्हाण, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आवाहन करतोय. अरे एकच लक्षात घ्या फक्त की ज्या मोदी सरकारने न्याय हक्कासाठी दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांना वाटेत खिळे टाकून, तारेची कुंपणे टाकून, अंगावरती बंदुका रोखून अडवलं, त्या मोदी सरकारला तुम्ही पुन्हा दिल्लीचा रस्ता बंद करून त्यांना दिल्लीच्या बाहेर आता रोखावं लागेल. मोदीजी, तुम्ही तुमच्या सरकारची मस्ती दाखवली, शेतकऱ्याला येऊ दिलं नाही, शेतकऱ्याला त्याच्या राजधानीत येण्यापासून अडवलात. आता हा माझा महाराष्ट्रातला तमाम शेतकरी आणि देशातला तमाम शेतकरी म्हणून मतदान करेल आणि मोदी सरकारला दिल्लीच्या रस्त्यामध्ये अडवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.